हा फोटो जरा नीट बघा। हातात पिस्तूल रोखलेला हा कुठला गुंड, टोळीचा डॉन किंवा अंडरवर्ल्डचा शूटर नाहीये। हा आहे कथित महाराज। अंगावर वारकऱ्यांचा पांढरा अंगरखा, कमरेला धोतर, कपाळावर गंध आणि हातात बंदूक। एवढंच नाही, त्याच्या चेल्याचे सुद्धा पिस्तुलांसोबतचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत। लातूर जिल्ह्यात पिस्तुल्या महाराज म्हणून ओळखला जाणाऱ्या या व्यक्तीचं खरं नाव किशोर शिवणीकर आहे। काही दिवसांपूर्वी लातूर जिल्ह्यातल्या खंडापूर इथं एक भव्य हरिनाम सप्ताह पार पडला। दावा केला जातोय की संत ज्ञानेश्वर महाराज, संत नामदेव महाराज, संत जनाबाई यांच्यासह 7 संतांच्या मूळ पादुका आणण्यात आल्या। या दाव्यावर विश्वास ठेवून मराठवाड्यातील लाखो भाविकांनी गर्दी केली, दर्शन घेतलं आणि मनापासून दान टाकलं। जमेल तसं, जे जमेल तसं। कुणी 100 दिले, कुणी लाख दिले असते। एकूण रक्कम कोट्यवधींमध्ये जमा झाली। पण धक्कादायक बाब काय माहितीये, जेव्हा आळंदी देवस्थानला विचारलं गेलं की तुम्ही माऊलींच्या पादुका दिल्या होत्या का, त्यांनी सांगितलं नाही, खोटं आहे, पादुका कुठेही गेलेल्या नाहीयेत। मग प्रश्न उभा राहतो की भोळ्या बाबड्या भक्तांची सरळ सरळ फसवणूक केली गेली नाहीये का? आणखी गंभीर आरोप सांगतो, जमलेल्या दानातील कोट्यवधी रुपयांसह महाराज मागील 2 महिन्यापासून गायब। पैसे गायब, महाराज गायब, सगळे गायब। भक्त शोधतायत, पोलिसात तक्रारी दाखल झाल्या आणि सगळ्यांच्या मनात आज एक प्रश्न धगधगतोय, आपल्या श्रद्धेचा हा बाजार मांडला गेला का? गोरगरीब कष्टकरी भोळे भाबडे लोक देवावर विश्वास ठेवतात, धर्मावर विश्वास ठेवतात, धर्म कार्य म्हणतात। एक एक अशी माणसं तिथं आली, पायात चप्पल नाही, पण आपल्याला फाटक्या बटव्यातले 500 रुपये काढून माझ्या देवासाठी, माझ्या धर्मासाठी दान म्हणणारे लोक, आणि हे पैसे घेऊन पळून गेले। ज्यांनी स्वतःच्या तोंडचा घास काढून दान दिलं, त्यांच्या भावनांशी हा खेळ नाहीये का? जमा झालेली कोट्यवधी रक्कम आज गेली कुठे, हा सवाल आहे। आणि कोण विचारतंय? आयोजक विचारतायत। ज्या महाराजांनी हे पैसे गोळा केले सगळीकडे, ती महाराज मंडळी आज प्रश्न विचारतेत, अरे बाबांनो, कोट्यवधी रुपये गेले कुठे? वारकरी लबाड नसतात, पण लबाडांनी वारकऱ्यांचा वेश धारण केलाय, लबाडांनी माळा घातल्यात असा आरोप केला जातो। आणि खरंय का? खऱ्या भक्तीच्या परंपरेत चुकीच्या लोकांची घुसखोरी झालीये का? काही मोजक्या लोकांच्या कृत्यामुळे अनेक शतकांची पवित्र अशी ही वारकरी परंपरा बदनाम होतीये का?